नमस्ते मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात जर तुम्हाला तुमच्या पार्टनरशिप फर्मचं LEI मध्ये रजिस्ट्रेशन करायचं असेल तर त्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स लागतात ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात। पहिलं तर लागतं पार्टनरशिप रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट। जर तुमच्याकडे असेल रजिस्ट्रेशन केलेलं पार्टनरशिप फर्मचं तर त्याचं रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट लागेल आणि डीड लागेल। जर पार्टनरशिप फर्मचं रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट नाही, फक्त डीड आहे तर डीड लागेल। त्यासोबतच पार्टनरशिप फर्मचं पॅन कार्ड लागेल। उद्यम रजिस्ट्रेशन, तुम्ही जर उद्यम रजिस्ट्रेशन काढलेलं असेल पार्टनरशिप फर्मचं तर ते उद्यम रजिस्ट्रेशन लागेल। त्यासोबतच GSTचं रजिस्ट्रेशन जर केलेलं असेल तर GST सर्टिफिकेट लागेल, ठीक आहे। आणि त्यासोबतच पार्टनरशिप फर्मचा ईमेल ID आणि ऑफिस ॲड्रेस लागेल। उद्यम रजिस्ट्रेशन केलं असेल तर उद्यम रजिस्ट्रेशनमध्ये जे काही ॲड्रेस आहे तोच ॲड्रेस ह्याच्यामध्ये येईल, कशावर? LEI सर्टिफिकेटवर, किंवा GST रजिस्ट्रेशन सर्टिफिकेटवर जो ॲड्रेस असेल तोच ॲड्रेस LEI सर्टिफिकेटवर येईल। आणि एका पार्टनरचं, जो कोणी पार्टनर असेल त्या पार्टनरचं पॅन कार्ड लागेल। आता अप्लाय केल्यानंतर किती दिवसामध्ये हे सर्टिफिकेट येतं? तर 1 ते 2 दिवसामध्ये हे सर्टिफिकेट आपल्या ईमेल IDवर येतं। यासाठी कालावधी 2 दिवस लागतो। ह्याची जी फीस आहे त्याच्यामध्ये 3 प्रकारचे प्लॅन आहेत। एक 1 वर्षाचा आहे, दुसरा आहे 3 वर्षाचा आणि तिसरा आहे 5 वर्षासाठी। 1 वर्षासाठी जी फीस आहे ती 5,200 रुपये आहे। 3 वर्षासाठी जी आहे 13,421 रुपये आणि 5 वर्षासाठी आहे 20,442 रुपये। ही जे सर्टिफिकेट येईल हे तुम्हाला ईमेलवर येईल। हार्ड कॉपी पाहिजे असेल तर हार्ड कॉपीचे चार्जेस वेगळे असतात। ते जसे तुम्ही प्लॅन घेणार, 1 वर्ष, 3 वर्ष, 5 वर्ष, त्यानुसार ते बदलतात। माझा नंबर मी स्क्रीनवर दिलेला आहे। तुम्हाला जर काही डाऊट्स असतील, काही शंका असतील, काही प्रश्न विचारायचे असतील किंवा हे रजिस्ट्रेशन माझ्याकडून करून घ्यायचं असेल तर माझा हा नंबर मी दिलेला आहे। या नंबरवर तुम्ही कॉल करून ही सर्व्हिस तुम्ही माझ्याकडून घेऊ शकतात। आशा करतो तुम्हाला व्हिडिओ पसंत आला। धन्यवाद।